तर आज मी इथे आहे ना वटाणा आणि बटाट्याची भाजी बनवत होती. म्हटलं लवकर स्वयंपाक करून घेते, कारण नंतर आहे ना डुग्गूचे पप्पा निघून जाता, मग डुग्गूला सांभाळायला कोणी राहत नाही, मग ती ना रडते. तर म्हटलं पटकन आवरून घेते, मग नंतर तसं बाजूच्या मुली राहतात पण मग तरी पण आहे ना म्हटलं लवकर आवरून घेते, तसं आपलंच काम लवकर आवरून जातं मग. तर इथे भाजी झालेली होती, मग म्हटलं लगेच पोळ्या पण करून घेते. तर आज आहे ना मी साडी घातलेली होती. तर आहे ना सगळे लोक मला आहे ना आश्चर्यचकित होत होते बघून, काही मी साडी कशी घातली आज, सगळेजण आहे ना, आणि माझा स्वतःचा नवरा सुद्धा मला आश्चर्यचकित झालेला होता का तू साडी कसं काय घातली बाई आज, आणि कोणता दिवस तुला उगवलाय साडी घालण्यासाठी. तर इथे माझ्या डुगूला आहे ना बरं सुद्धा वाटत नाही, तिला आहे ना सर्दी खोकला झालेला आहे, म्हणून आहे ना ती सारखी चिडचिड चिडचिड करते आणि सारखं म्हणते घेऊन बस मला. तर मग म्हणूनच तिचे पप्पा होते ना तोपर्यंतच मी सगळं काम आवरून घेतलं, कारण मग ती सारखं बोलते मला घेऊन बस आणि कोणाकडे जात पण नाही मग ती याच्यामुळे. आणि तिला बरं नसलं ना तर घरात पण मला ना करमत नाही, कारण ती कसं तिचं तिचं राहती ना चांगले, मग मस्त खेळते, तिला कोणाची गरज नाही राहत, तिचं तिचं एकटी मस्त खेळते ती. मग अशी चिडचिड करायला लागली ना मग मला सुद्धा करमत नाही. ठीक आहे, मग आजसाठी एवढंच होतं, जास्त ब्लॉग नाही शूट करता आला मला, तर मग ठीक आहे, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा.